शिक्षक मित्रांनो नमस्ते. सगळे सकाळचे 6 वाजलेले आहेत बघा. या ठिकाणी आपण टेट व भरती आकृतीवरचा प्रश्न पाहतोय बघा. पुढचा प्रश्न बघा, यापैकी कोणती आकृती राबस, कंट्री लँटर्न्स आणि पॉलिगॉन्स दर्शवते. आता हे शब्द आपल्याला खूप अवघड वाटतात, वेगळं काहीतरी आहे, पण लक्षात घ्या शब्द आपल्या ओळखीची नसल्यामुळे आपल्याला ते अवघड वाटतात की काय विचारलंय नेमकं. पण त्याचा अर्थ जर एकदा तुम्हाला समजला तर ते तुम्हाला चुटकीसरशी एका सेकंदामध्ये त्याचं उत्तर येतंय. बघा कसं आहे, राबस म्हणजे काय, चौरस आकृती. राबस म्हणजे काय, चौरस आकृतीचे सर्व कोण 90 अंशाचे, आपण चौरस म्हणतो त्याला. कांड्री लॅटरन्स म्हणजे चौकोन, मग त्यामध्ये सगळ्या आकृत्या आल्या म्हणजे हा मुख्य भाग झाला चौकोन. आणि पॉलिगॉन्स म्हणजे काय, चार बाजू असणारी कोणतीही आकृती. चार बाजू असणारी कोणती आकृती, कधी कधी 5 बाजू असणाऱ्या आकृत्या पण त्यामध्ये घेतल्या जातात, पण शक्यतो 4 बाजू असणारी आकृती 3 पेक्षा जास्त. म्हणजे याचा अर्थ क्वाड्रिलॅटरस म्हणजे चौकोन हा मुख्य भाग झाला. त्याच्यामधला आतमधला हा उपप्रकार आहे चौरस. चौरस हा उपप्रकार असतो. आणि हा पॉलिगॉन्स म्हणजे 3 पेक्षा जास्त आकृती असणारा समूहदर्शक. आता त्याच्यामध्ये तुम्ही एखादा म्हणेल की ही आकृती घेऊया आपण, ह्याला जर आपण चौरस, ह्याला जर आपण चौकोन म्हटलं, बरोबर, ह्याला आपण काय म्हणूया, चौरस म्हणूया. चौरस हा चौकोन चौरस, आणि हा काय आहे, पॉलिगॉन्स, की तो चौरस पण आहे. आता पॉलिगॉन्स हा चौरस हा नसतो किंवा असतो. पॉलिगॉन्स हा चौरस असतो किंवा नसतो हे आपण सांगू शकत नाही. चौकोन असतो, हा चौकोन असतो. आता ही जी बाहेरची आकृती गेली हिला आपण घेऊ शकत नाही, कारण ही चौकोनच आहे ना, म्हणजे ह्या चौकोनाच्या आतमध्ये ती आली पाहिजे. इथं कुठे गेली, ती बाहेर गेली, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. हे तर उत्तर येणारच नाही, कारण का चौकोन आणि चौरस, एक चौकोन आणि चौरस एकमेकांमध्ये गुंतलेल्या आकृत्या. इथे एक बघा, इथे एक लक्ष द्या, ह्याला आपण चौकोन म्हटलं आणि ह्याला आपण चौरस म्हटलं, तर पॉलिगॉन्स हा चौकोन आणि चौरसाचा भाग आहे ना, तो बाहेरच दाखवलाय पूर्णतः, म्हणजे हे पण उत्तर येणार नाही. आता इथं लक्ष द्या, आपण बघा याला चौकोन म्हटलं, हा चौकोन आहे. चौकोनाचा उपप्रकार आहे चौरस, बरोबर. आता चौरस आणि हा पण चौकोनाचाच प्रकार आहे, म्हणजे पॉलिगॉन्स. इथं आपण याला पॉलिगॉन्स म्हटलं आणि याला आपण काय म्हणलं, चौरस. म्हणजे हे चौकोनाचे प्रकार आहेत दोन्ही. हे काय आहे, चौकोनाचे प्रकार, म्हणून हे दोघं आतमध्ये घेतलेले आहेत. आता पॉलिगॉन्सचाच प्रकार चौरस मध्ये येतो. पॉलिगॉन्सचाच प्रकार चौरस मध्ये येतो. पॉलिगॉन्स म्हणजे 4 बाजूची आकृती. आणि एकदम डीप मध्ये गेला तर चौरस तुम्हाला इथे आतमध्ये दाखवावा लागतो, कारण तो मुख्य भाग आहे, म्हणजे चौकोनाचा एक प्रकार आहे. पर्याय नंबर 1 उत्तर येतं. ओके, थँक्यू.